नव्हतं. सत्यच आहे, अतिशय गोड असं सत्य. पण हे देखील तितकंच खरं आहे की तुला चक्कर आली होती, तेव्हा प्लीज थोडस तरी खाऊन घे माझ्यासाठी. अहो काय चाललंय तुमचं, खाऊन घे खाऊन घे. माझं पोट आता भरलंय, मला काही नको. अगदी तृप्त झाले मी, तृप्त. तुझ्या चेहऱ्यावरती हे जे काही हास्य आहे ना, ते अगदी लहान मूल असतं ना तसं आहे. तुला माहितीये का, आपण लहानपणी जसे बागेत जायचो आणि मातीमध्ये असा एक छोटासा खड्डा खणायचो आणि त्याच्यामध्ये आपली एखादी लाडकी वस्तू अशी लपवून ठेवायचो. आणि मग मोठेपणी तिकडेच जायचं, तो खड्डा परत तिकडेच खणायचा आणि ती लाडकी वस्तू आपल्या परत हाताला लागली की जसा चेहरा व्हायचा ना, तसा तुझा चेहरा झालेला आहे. खरंच खरंच अगदी तसा झालाय माझा चेहरा. देवांशने मला आई म्हणावंय कित्येक वर्षापासूनचं माझं स्वप्न आज पूर्ण झालं. आई हा शब्द माझ्या कानात नुसता घुमतोय. तुम्ही त्याचा चेहरा बघितलात, आई म्हणतानाचा चेहरा? त्याचा चेहरा माझ्या नजरेसमोरून जातच नाहीये. सतत आई म्हणतानाचा त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. पण जानकी, तुला मजा माहितीये का, त्याचा चेहरा म्हणण्यापेक्षा तुझा चेहरा बघण्यासारखा झाला होता. किती वेळा त्याला विचारलंस, काय म्हणालास काय म्हणालास, आई म्हण, पुन्हा एकदा म्हण. काय हो तुम्ही, थट्टा कसली करताय माझी? तुम्ही बघितलत ना, इतके वर्ष सतत मला जानू म्हणायचा. जानू 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 करत मागे मागे फिरेल, पण आई म्हणाला होता का कधी? आज मला आई म्हणाला. आई आई ऐकून मी तर वेडीपिशी झाले. आई तुला माहितीये का जानकी, अगं तूच काय, आमच्या सगळ्यांचे डोळे असे आनंदाश्रूंनी भरलेले होते. गेले 2-3 दिवस कसलं टेन्शन आलं होतं आम्हाला. तुम्ही दोघं बोलत नव्हतात एकमेकांशी. आता सगळं नॉर्मल व्हायला लागलेलं आहे, नाही का? आता मला काही सांगू नका, मी एकदम बरी आहे. मला खूप बरं वाटतं, एकदम छान आहे मी. छान आहेस ना तू? Yes. छान आहेस ना? हो अगदी. मग आता थोडस खाऊन घे. अहो आहो नाही भेव नाही, मी घेऊन येतोय. अहो मला नकोय मी तुझं काहीही ऐकणार नाही. तू थांब, मी ताबडतोब घेऊन येतोय. थांब. माझी एनर्जी लेवल बघा, मला बरं वाटतंय. मला तर काही नको. देवा माझा देवा. थँक्यू सर. काय तुम्ही काय थँक्यू म्हणताय? का म्हणजे तुम्ही आज आईंची माफी मागितली, त्यांना आई म्हणून अशी हाक मारली. त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद झाला होता माहितीये तुम्हाला? हे सगळं बघून ना खूप छान वाटत होतं मला, म्हणून